एकंदरीत पक्षांतर्गत निवडणुका या आता दुर्मिळ व्हायला लागल्यात अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे पक्षांमध्ये घराणेशाही त्याच्याचबरोबर श्रीमंताचा पक्ष अशीच प्रतिमा व्हायला लागलेली आहे। कार्यकर्त्यांना पक्षामध्ये त्यांचं मत मांडण्याची संधी आहे असं आता वाटत नाही आणि म्हणून पक्षांतर्गत निवडणुका ह्या आपण सुरुवात केल्या पाहिजे। महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही सुरुवात केलेली आहे। निवडणूक ही अध्यक्षपदासाठी निवडणूक आहे आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्र कार्यकारिणी जी आहे त्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या 12 सदस्यांसाठी आहे। अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार आलेले आहेत आणि 12 महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यांसाठी 25 उमेदवारांनी फॉर्म भरलेत अशी परिस्थिती आहे। पक्षाच्या स्ट्रक्चरप्रमाणे 3 प्रकारचे सदस्य आहेत। एक आजीवन सदस्य आहेत, एक हितचिंतक सदस्य आहेत आणि तिसरा हा कार्यकर्ता म्हणून सदस्य आहेत। या तिघांनाही मतदान करण्याचा अधिकार आहे। 30 तारखेला मतदान पार पडलं। एकंदरीत 8,000च्या वरती या तिन्ही कॅटेगरीजमधल्या लोकांनी मतदान केलं। आज काउंटिंग सुरुवात झालेली आहे। अध्यक्षांची एक वेगळी मतपत्रिका आहे आणि 12 कार्यकारिणी सदस्य जे आहेत त्यांची वेगळी मतपत्रिका आहे। काउंटिंगची प्रक्रिया अशी आहे की दोन्हीही मतपत्रिका वेगवेगळ्या केल्या जातील। त्या वेगवेगळ्या केल्यानंतर 12 महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य जे आहेत त्यांची मतमोजणी पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर अध्यक्षपदासाठी जे 3 उमेदवार आहेत त्यांची मतमोजणी होईल। मी असं मानतोय की दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत काउंटिंग ही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। आत्ताच एक मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे। 30 जुलैपासून राज्यामध्ये लागू होणार आहे। काय आम्ही